श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामं सुरू झाली आहेत। मंदिराचं सौंदर्य खुलवताना काही ठिकाणी मूळ दगडांची किंवा त्यावरील नक्षीकामाची झीज होऊ लागली आहे। गरजेपेक्षा जास्त ग्राइंडर घासल्यामुळे मंदिर परिसरातील काही शिलालेखावरील अक्षरे नष्ट होत आहेत। परिणामी अंबाबाई मंदिर परिसरातील पुरातत्व ठेवा अशा चुकीच्या कामामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। देवस्थान समिती आणि पुरातत्व विभागानं प्रत्येक छोट्या मोठ्या कामावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवण्याची गरज आहे। महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तीपीठ म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची ओळख आहे। सध्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील 143 कोटी 90 लाख रुपयांची कामं सुरू असून मुख्य मंदिर परिसरातील सर्व लहान मोठ्या देवदेवतांच्या मंदिरांची कामं सुरू झाली आहेत। मंदिरांचे खांब, भिंती यांना मूळ रूप मिळवून देण्यासाठी ग्राइंडरचा वापर केला जातोय। खांबावरील शेवाळ, तेलकटपणा किंवा हळदी कुंकवाचे डाग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी सँड ब्लास्टिंग म्हणजेच वाळूचा वापरही होतोय। मात्र मंदिरांचे दगड, भिंती किंवा पायऱ्या यांना मूळ स्वरूप देताना कारागिरांकडून काही वेळा ग्राइंडरचा गरजेपेक्षा जास्त वापर केला जातोय। परिणामी अनेक दगडांची मोठ्या प्रमाणात झीज होतीये। शिवाय काही छोट्या मंदिरांचा मूळ ढाचा कमकुवत बनत चाललाय। घाटी दरवाजातून आत गेल्यानंतर समोरच तिरुपती बालाजीचं मंदिर आहे। या मंदिराचं मूळ शिल्प वैभव उजेडात आणताना ग्राइंडरचा अतिवापर करून मंदिराचे दगड कमकुवत झालेत। तसंच नवग्रह मंदिराजवळच्या पुरातन शिलालेखावर गरजेपेक्षा जास्त ग्राइंडर फिरवल्यानं त्याच्यावरील अक्षरं पुसली गेली आहेत। त्यामुळे सुशोभीकरणाचं काम मंदिराच्या मूळ वैभवाला धक्का देणारं होतंय की काय अशी शंका निर्माण होतीये। ज्या काळ्या दगडातनं हे देऊळ उभा केलं गेलं ते दगड पॉलिश करून गुळगुळीत करण्याचं काम सुरू होतं। नवग्रहाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा शिलालेखाचा एका दगडावर सुद्धा घासकाम म्हणजे पॉलिश करायचा प्रयत्न झालेला आहे। आणि त्यामुळे तो शिलालेख माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या डोळ्याला जे दिसलं तो शिलालेख काही अंशी पुसला गेला। जगामध्ये जुन्या वस्तू आहे या स्थितीमध्ये जपल्या जातात आणि ज्या प्रकारे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी केली गेली त्याच प्रकारे 7व्या शतकातलं देवळाचा दगड इतका सुंदर रूपात आता तो उभा आहे, त्याला पॉलिश करण्याचं काम कोणी सांगण्यावरनं आणि कशासाठी केलं गेलं याचा खुलासा प्रशासनानं करणं गरजेचं आहे। राज्यातील अनेक पुरातन मंदिरांच्या मूळ स्थापत्य शैलीचं सौंदर्य खुलवण्याचं काम सुरू आहे। अशावेळी मंदिरांच्या मूळ ढाच्याला किंवा रचनेला धोका उत्पन्न होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे देवस्थान समिती आणि पुरातत्व विभागानं मंदिर परिसरातील प्रत्येक लहान मोठ्या कामावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे।